सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी विशाल पाटील. आपण पाहत आहात राधाकिशन कराडे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यामध्ये जी वाढ करण्यात आलेली आहे, ती वाढ किती करण्यात आलेली आहे याविषयी जो शासन निर्गमित करण्यात आलेला आहे, त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. या ठिकाणी आपण बघू शकतो डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या भत्त्याच्या रकमेत वाढ करण्याबाबत शासनाचा हा 5 जानेवारी 2024 रोजीचा निर्णय आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामार्फत हा निर्णय काढण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी 3/5/2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार शासनाचे विविध विभाग, उपक्रम, महामंडळे यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष हे एकसारखे असावेत यासाठी शिफारस करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. त्याच समितीच्या अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई, उच्च शिक्षण संचालनालय पुणे व कला संचालनालय मुंबई यांच्या अखत्यारीतील शासकीय, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने, सार्वजनिक विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून जे भत्ता वाढ करण्यात आलेली आहे ती खालीलप्रमाणे पात्र विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. त्यामध्ये हा भत्ता किती आहे आणि कोणकोणत्या भागासाठी किती आहे याविषयी सविस्तर माहिती या खालच्या रकान्यामध्ये दिलेली आहे. इथं बघू शकता मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण जी रक्कम आहे वसतिगृह निर्वाह भत्त्यामध्ये 60,000 रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच भोजन भत्ता 32,000, निवास भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000 असे मिळून 60,000 आणि इतर महसूल विभागातील शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 आणि इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी 43,000, तसेच तालुका ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी 38,000 अशा प्रकारची ही पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यामध्ये शासनाने जी वाढ करण्यात आलेली आहे ती अशा प्रकारची आहे. तालुका स्तरावर जे शिक्षण घेणारे त्यांना 38,000, जिल्हा स्तरावर शिक्षण घेणारे त्यांना 43,000 आणि महानगरपालिका तसेच महसूल विभागातील शहरातील जे आहेत उच्च शिक्षण घेणारे त्यांना 51,000 आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या शहरामधील विद्यार्थ्यांना 60,000 अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे.